स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा TET आणि टेटच्या संदर्भात अत्यंत आवश्यक असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील प्रश्न उत्तर। आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याची प्रश्नमालिका सुरू केलेली आहे। यातील हा पुढील प्रश्न बघूया। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 74, शिक्षकाचा दृष्टिकोन रिकामी जागा स्वरूपाचा असावा। पर्याय आहे मित्र, सौम्य, लोकशाही, हुकुमशाही। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 लोकशाही। रिकामी जागा प्रतिमा म्हणजे एक प्रकारचे नियोजन आहे। पर्याय आहे अध्यापन, सामाजिक, व्यक्तिगत, प्रच्छा। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अध्यापन। प्रश्न क्रमांक 76, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास रिकामी जागा पद्धतीमुळे होतो। पर्याय आहे चर्चा, स्वयंशोधन, शोध आणि दिग्दर्शन। त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 स्वयंशोधन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 77, रिकामी जागा या पद्धतीमुळे अध्यापन प्रभावी होण्यास मदत येते। पर्याय आहे कथन, व्याख्यान, चर्चा, स्वयंअध्ययन। त्याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 चर्चा। प्रश्न क्रमांक 78, अध्यापन पद्धती व प्रतिमाने रिकामी जागा भेद स्पष्ट करतो। पर्याय आहे चांगले, पारंपरिक, साधारण आणि साम्य। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 साम्य। प्रश्न क्रमांक 79, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू रिकामी जागा असतो। पर्याय आहे शिक्षक, पालक, विद्यार्थी, अभ्यास। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी। प्रश्न क्रमांक 80, ही विद्यार्थी विकासाची प्राणशक्ती आहे। पर्याय आहे आरोग्य, व्यायाम, कल्पना आणि चेतना। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 चेतना। त्यानंतर प्रश्न क्रमांक 81, अध्यापन प्रतिमानाचे एकूण रिकामी जागा खुले आहेत। पर्याय आहे 4, 6, 8 आणि 10। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 4। प्रश्न क्रमांक 82, मानसशास्त्राची तात्विक बैठक रिकामी जागा या प्रतिमानांमध्ये आहे। पर्याय आहे ज्ञानक्रियाकरण, व्यक्तिगत विकास, अध्यापन, वर्तन। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अध्यापन। प्रश्न क्रमांक 83, विद्यार्थ्यांना रिकामी जागा शिक्षा करणे हा गुन्हा आहे। पर्याय आहे शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि बौद्धिक। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 शारीरिक। प्रश्न क्रमांक 84, विद्यार्थ्यांच्या रिकामी जागा शिक्षकाने सहानुभूतीने सोडवावीत। रिकामी पर्याय आहेत मनात समस्या, विचार आणि प्रश्न। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 समस्या। प्रश्न क्रमांक 85, मानसिक अवस्थेमुळे शिक्षक रिकामी जागाकडे दुर्लक्ष करू शकतो। पर्याय आहे विद्यार्थी अध्ययनाकडे, अध्यापनाकडे आणि अभ्यासाकडे। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अध्यापनाकडे। प्रश्न क्रमांक 86, व्यक्तिमत्वाच्या बाबतीत रिकामी जागा भूमिका दुहेरी असते। पर्याय आहे पालक, चांगली, डॉक्टरची, शिक्षकाची। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शिक्षकाची। प्रश्न क्रमांक 87, अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकांच्या अध्यापन रिकामी जागा जन्म होतो। पर्याय आहे विषयांचा, विचारांचा, शैलीचा आणि भाषेचा। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शैलींचा। प्रश्न क्रमांक 88, मानसिक आरोग्य लाभलेल्या व्यक्तीला रिकामी जागा असतात। पर्याय विकासवादी, निराशावादी, भावनावादी, आशावादी। तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 आशावादी। प्रश्न क्रमांक 89, शिक्षकाची हालचाल रिकामी जागा असावी। पर्याय आहे रुबाबदार, झपकेदार, सुंदर, दर्शनीय। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 रुबाबदार। प्रश्न क्रमांक 90, रिकामी जागा शिक्षकावर बंधनकारक असते। पर्याय आहे अध्यापन, अभ्यासक्रम, शालेय संहिता, शाळेत येणे। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शालेय संहिता ही शिक्षकावर बंधनकारक असते। प्रश्न क्रमांक 91, आपल्या कामाचे यश ही आपल्या मानसिक आरोग्य जपण्याची एक मोठी रिकामी जागा होय। पर्याय आहे प्रक्रिया, पद्धती, गुरुकिल्ली, बाबत। याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 गुरुकिल्ली। प्रश्न क्रमांक 92, रिकामी जागा स्वतःचे व्यक्तिमत्व संपन्न करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे।
पर्याय आहेत विद्यार्थ्याने, शिक्षकाने, पालकाने, समाजाने. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 शिक्षकाने. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93. अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून शिक्षकाच्या अध्यापन रिकामी जागा जन्म होतो. पर्याय आहे शैलीचा, विषयाचा, भाषेचा, विचारांचा. तर याचा अचूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 शैलीचा. या पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.